नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। तालुक्यातील दुर्गम भागातील शेतकरी श्री विजय मौले यांनी आपल्या शेतीत फुलवले नंदनवन। भुईमूग, मुळा, मेथी, कोथिंबीर, तूर, चवळी, मका अशा विविध फळभाज्यांची लागवड। शेती हा अनिश्चितता असलेला एक व्यवसाय आहे, असा समज बरीच वर्ष भारतात प्रचलित होता। कधी हवामानामुळे तर कधी शासकीय धोरणांमुळे शेतकरी हा कित्येक वर्ष प्रगतीसाठी संघर्ष करत होता। मागील काही वर्षापासून पारंपरिक शेतीमधून सुद्धा आदर्शवत जीवन जगता येत असे आधीच ते सुतारकोंड गावचे अध्यक्ष शेतकरी श्री विजय मौले यांनी शेती व्यवसायातून सिद्ध केले आहे। आमची शेती आमची माती, पिकवूया येथे माणिक मोती, मेहनत करूनी दिनराती, भरूया धान्याची सारी पोती। अनेक वर्ष परंपरागत शेती करत असताना आपल्या शेतीमध्ये नवनवीन शेतीपूरक प्रयोग करून आपल्या शेतामध्ये कलिंगड, भुईमूग, मुळा, मेथी, कोथिंबीर, तूर, चवळी, मका अशा अनेक फळभाज्यांची शेती करून खरोखर नंदनवन फुलवले आहे। श्री विजय मौले यांना कृषी विभागाकडून शेती व्यवसाय व भाजीपाला व्यवसाय करता आदर्श शेतकरी पुरस्कार मिळाला असून परिसरातील इतरही शेतकरी त्याच्या शेतात पाहणी व माहिती करता फिरकत असतात आणि त्यांना ते योग्य मार्गदर्शन सुद्धा करतात। विभागात त्यांच्याकडे प्रगतिशील शेतकरी म्हणून पाहिलं जातं। या शेतीच्या कामात त्यांचा कुटुंबासह मुलांचीही चांगली साथ मिळत असल्यामुळे उत्तम शेती करू शकतो आहे, असे श्री विजय मौले यांनी सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मितेश नवलेंसह तृप्ती भोईर, महाड।